हाऊ टू ट्रेड ऑन बजेट डे यावर बऱ्याच जणांनी व्हिडिओज बनवले आहेत आणि ते सर्वजणही बघितलेच असतील आणि त्या पद्धतीने ट्रेड करण्यासाठी बरेच जण तयारीत सुद्धा असतील. पण खरंच बजेट डे ट्रेडिंग सेशन तुमच्यासाठी आहे का हे जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बजेट डे हा मार्केटसाठी वन ऑफ द व्होलाटाईल सेशन मानला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा मार्केटमध्ये जास्त व्होलाटिलिटी असण्याचे चान्सेस असणार आहेत. तसेच यावेळी बजेट जर बघितलं तर रविवारी आलेलं आहे आणि मार्केट सुद्धा ओपन आहे. पण इन्स्टिट्यूशनल जे इन्व्हेस्टर असतात जसे की FII यांचा आपल्याला अपसेन जाणवणार आहे किंवा ते पार्टिसिपेट करणार नाहीत. त्यामुळे त्या पद्धतीची लिक्विडिटी मिळेल का नाही ह्या पद्धतीचा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं हा पॉईंट गरजेचा आहे. फायनान्स मिनिस्टर जेव्हा बजेट प्रेझेंट करायला चालू करतात त्या पद्धतीने मार्केटमध्ये सुद्धा व्होलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस असतात. कारण एखाद्या सेक्टरला जर चांगल्या पद्धतीचं अलोकेशन मिळत असेल तर त्या पद्धतीनं त्या सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट येऊ शकते. तसंच जर एखाद्या सेक्टरला कमी अलोकेशन मिळत असेल किंवा त्या सेक्टरसाठी काही निगेटिव्ह न्यूज असतील तर त्या सेक्टरमध्ये स्टॉक निगेटिव्ह साईडला जाऊ शकतात. बजेटच्या आधीच बऱ्याच मोठ्या अॅनालिस्टने काही त्यांच्या एक्सपेक्टेशन सुद्धा ठेवलेले असतात. मोठ्या मोठ्या ज्या फर्म्स असतात त्यांनी सुद्धा बऱ्याच सेक्टरमध्ये असेल बऱ्याच स्टॉक्समध्ये असेल अॅनालिसिस करून त्यामध्ये पोझिशन बिल्डअप केलेले असतात. त्यांच्या पद्धतीनं सुद्धा त्यांना जर नाही रिझल्ट मिळाले तर त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात क्वांटिटी सेल बाय करू शकतात. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात व्होलॅटिलिटी क्रिएट होते, मोठ्या स्पाइक सुद्धा आपल्याला दिसण्याचे चान्सेस असतात.